राज्यभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतानाचे होर्डिंग्स ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत। अकोल्यातील जुन्या बसस्थानक परिसरात असेच होर्डिंग स्वच्छतागृहावर झळकावण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। या होर्डिंगवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। हा शिवरायांचा अपमान असून आम्ही तो खपवून घेणार नाही असा इशारा मनसैनिकांनी दिलाय। शिवरायांचे अपमानकारक होर्डिंग लावून भाजपनं महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप त्यांनी केलाय। भाजपनं त्यांच्या नेत्यांचे फोटो हवे तसे लावा, पण शिवरायांचा अपमान करणारे होर्डिंग्स आम्ही सहन करणार नसल्याचंही मनसैनिकांनी यावेळी म्हटलं। दरम्यान या प्रकरणामुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आहे। पाहिलं असता तर बसस्थानकाला मुतारीच्या वर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर आदरणीय फडणवीस साहेब हे नमन करतानाचा एका मूर्खाने लावलेलं आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे। हे तर 100% इलेक्शनच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात, मात्र आता प्रसिद्धीसाठी सुद्धा राजकारण करत आहे। यांना जर पोस्टर लावत असेल त्यांच्या मोठ्या नेत्याचा लावा, अरे मुतारीच्या वरते का मुतारीच्या अंदर लावा ना। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणारी। आम्ही ते प्रशासनाला सुद्धा इथं जा विचारलं तर हे समजण्यात आलं हे पोस्टर इथं जे बोर्ड आहे हेच अवैध आहे। म्हणजे याच्या मागे सुद्धा काहीतरी दुकानदार आहे, याचा सुद्धा आम्ही तपास करणार आहे। मनपाचे कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही इथे बोलवलं। आमचे मनसैनिकच हे पोस्टर काढणार होते, मात्र संवेदनशील आहे या पोस्टरला प्रॉपरली काढावं लागतं, त्यामुळे आम्ही मनपाचे कर्मचाऱ्यांनी यांना बोलवलंय आणि यानंतर मनसे म्हणा असा अपमान छत्रपती शिवाजी महाराज सहन करणार नाही।